मळमळ कुणाची? मगाशी तुम्ही काही मांजरं आडवी तिडवी येतात असं म्हणालात. मांजरांचं आडनाव म पासून सुरू होतं का? बहुतेक असं काहीतरी असावं. म्हणजे ही जी काही अशी जी माणसं आहेत आणि त्याने मी बघितलो, अरे बापरे काय भाषा होती पठ्ठ्याची. नरेश मस्के सारखा माणूस खरं तर विचारे दादा, बाकी काही असो, मला तुमचं सगळं पटतं, सगळं आवडतं, पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही. तुमची चूक झालेली आहे, फार चूक झाली आहे तुमची. चालला होता नरेश मस्के काँग्रेसमध्ये, तर का त्याला गाडीत घालूनच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता, म्हणून तो चालला होता. गाडीत घातला तुम्ही, नेला त्याला क्षणभर विश्रांती हॉटेलवर, बसवला उद्धव साहेबांच्या समोर. तो आता गोडवे गातोय, आदरणीय सन्माननीय एकनाथ भाई शिंदे, आदरणीय सन्मान, आदरणीय सन्मान. अरे काय भाषा, काय त्याची भाषा, काय करतो? त्याच्यासारखी भाषा मी वापरू शकत नाही. भाजपच्या आक्रस्ताळ्या बायकांची भाषा मी वापरू शकत नाही. कारण मी वारंवार सांगते की माझ्यावर, माझ्या पक्षप्रमुखाचे, माझ्या आई बापाचे, माझ्या कुटुंबाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत. ती भाषा आम्ही वापरू शकत नाही. पण जी नरेश मस्केने भाषा वापरली ती पुरावा देणारी आहे कि जिसकी जैसी परवरिश होती है वो उसी भाषा में बात करता है. संस्काराचा तो भाग आहे. पण मस्के सारख्या माणसांना अजून सांगितलं पाहिजे. खरं तर मला अशा झिगूर मंगूर लोकांवर बोलायला आवडत नाही, अजिबात आवडत नाही. आपला तो स्वभाव नाही. पण कधी कधी म्हातारी मेल्याचे दुःख नसते, काळ सोकावतो म्हणून बोललं पाहिजे. काय म्हणले ते? बाहेरून येता बोलता, बाहेरून येता बोलता. हो हो, मी ठाण्याची राहणारी नाही आणि आदित्य साहेबही तिकडून इकडे बोलायला आले आणि बाहेरून येता आणि बोलता. तर नरेश मस्के सारख्या माणसांना सांगितलं पाहिजे, मस्के 50-50 सरकारी पैशातनं, कट कमिशन मधनं, डेव्हलपर्स आणि इकडून तिकडून दाब दडप करून पैसा कमवून 5-50 गार्ड मध्ये फिरणं, याला फार, मी मर्दानगी शब्द नाही वापरणार कारण महिला शक्तीचा माझ्या मनात प्रचंड आदर आहे. याला अजिबात काही वीरश्री आणि याला शौर्य म्हणत नाहीत. आणि तुम्ही जे सांगताय, म्हणजे मस्के सारखे माणसं जे सांगतात बाहेरून येऊन कुणीतरी बोललं, तर मस्के अपने इलाके में कुत्ता भी शेर बनता है. खबरे आजूबाजूला असतील आणि मोबाईल चालू असेल तर चालू ठेवा रे, रेकॉर्ड करा. नसेल तर लिंक पाठवा, लाईव्हची लिंक पाठवा मस्केला. हे सामवाले पुढारीवाले आमचे जे भाऊ आहेत ते उद्या लगेच बूम घेऊन जातील. मस्के जे तुमच्याबद्दल अंधारे ते असं बोलल्या, काय म्हणणं आहे आपलं, आपली काय प्रतिक्रिया आहे? मग मस्के सांगतील, जाऊ द्या काय बोलायचं असं. तर त्यांना हे सांगा, नरेश मस्के तुम्हाला चॅलेंज केलंय म्हणावं की हिम्मत असेल तर कधी माझ्या इलाक्यात येऊन बघा, जशी मी इथे येते. उगाच काहीतरी. आणि हो, अजून एक बरं का, याच्या उपर जेव्हा ते बोलतील ना, जाऊ द्या, तर मी असं म्हणेल, मस्के चलो बख्श दिया, छोड़ दिया. कुणी मातोश्री ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल काहीही बोलेल, त्याचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब केला जाईल. हिशोब हात करायचा नाही. काय शहाणपण सांगतात ही लोक, काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करतात. आणि यांना असं वाटतं की यांच्या या उन्मत्तपणाला लोक घाबरतील. अरे ठीक आहे ना, तुम्ही नगरसेवक कदाचित घेऊन जाल, नगरसेवकांना कुणी बनवलं? आम्ही बनवलं ना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही माणसं पेरणारी फॅक्टरी आहे. आम्ही माणसं घडवतो, आम्ही माणसं पेरतो. चोरून चोरून किती चोरणार आहात? पेरण्याची कला चोरणार नाहीत, आम्ही पेरत राहू, माणसं उगवत राहतील. शिवसेनेला मरण नाही. मी म्हटलं ना, ही की 35 दिवस स्वतःचा कामधंदा सोडून जी माणसं दिवस रात्र, परवा दिवशी माझ्या लेकराचा वाढदिवस होता, 6 वर्षाचं बाळ आहे माझं. परवा दिवशी त्या लेकराचा वाढदिवस होता आणि मी भिवंडी ग्रामीण मध्ये फिरत होते. लेकराचा केक नाही कापला. एकनाथ शिंदे साहेब
तुमच्यासारखं आम्ही मीडियामध्ये असे घेऊन फिरत नाही हो साहेब.